आज आपण ज्वारीपासून नाश्त्याचे 5 प्रकार बनवतोय। ज्वारी भिजवून आंबून त्यापासून हे नाश्त्याचे पदार्थ बनवले आहे। त्यामुळे यामध्ये इनो किंवा सोडा घालावा लागत नाही। आणि जर तुम्ही डायबिटिक असाल तर तुमच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे। किंवा मुलं ज्वारी खात नसेल तर त्यांना सुद्धा अशा प्रकारचा नाश्ता बनवून देऊ शकता। खूप छान होतो, मुलं सुद्धा आवडीने खाणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 3 वाटी ज्वारी घेतली आहे। 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि 1 वाटी तांदूळ। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तांदूळ न घालता फक्त ज्वारी आणि उडदाच्या डाळीचे सुद्धा हे सगळे पदार्थ बनवू शकता। तर 2 ते 3 पाण्याने मी हे चांगलं धुवून घेतलं। आता यात अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आणि 1-1.5 ग्लास पाणी घालून हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं। 8 ते 9 तास लागतात ज्वारी भिजायला, त्यामुळे हे असं रात्रभर भिजत ठेवा। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया। ज्वारी अशी नखाने तोडून बघायची, व्यवस्थित भिजलेली आहे, मुरलेली आहे। आता ज्वारी, डाळ, तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन अगदी बारीक वाटून घ्यायचं। 2 ते 3 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं वाटून घ्या। हे मिक्सरमधून वाटताना थोडं पाणी सुद्धा घालायचं। यातलंच पाणी घाला, यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होते। तर 2 ते 3 बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून मी अगदी बारीक वाटून घेतलंय। असं मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि यात पीठ आंबवायला ठेवायचं। हे पीठ आता 2-3 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं। बघा अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायचं। जेवढं शक्य होईल तेवढं मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्या। ज्याप्रमाणे आपण डाळ तांदूळाची इडली बनवतो, पीठ फर्मेंट करतो, तसंच हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर पीठ आंबून घ्यायचं। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया। बघा पीठ छान आंबवलं गेलं आहे। हे ज्वारीचं पीठ लवकर आंबवल्या जाते, असं खूप जास्त फुलते, त्यामुळे भांडं असं मोठंच घ्यायचं। आता हे आंबवलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 5 दिवस तुम्ही वापरू शकता। यापासून वेगवेगळा नाश्ता बनवू शकता। आता या पिठाचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी जेवढे डोसे बनवायचे असेल तेवढं पीठ काढून घ्या। यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि पीठ घट्ट असेल तर यात थोडं पाणी घालून हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। डोस्यासाठी बॅटर खूप पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच पाहिजे। तर डोसा बनवण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। हा तवा गरम होण्याआधीच याला तेल लावून घ्यायचे, त्यानंतर तवा तापवून घ्यायचा। हा कास्ट आयरनचा नॉनस्टिक तवा आहे। ह्या तव्याची लिंक मी व्हिडिओ खाली प्रॉडक्टमध्ये दिली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता। तवा आता चांगला गरम झाला। आता 1 चमचा बॅटर घेऊन तव्यावर असं पसरवून घ्यायचं। डोसे बनवण्यासाठी तवा खूप जास्तही तपलेला नको। डोसा तव्यावर पसरवताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि डोसा तव्यावर पसरून झाला की मीडियम फ्लेमवर डोसा भाजून घ्यायचा। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल किंवा तूप घालून घ्यायचं। हे ज्वारीच्या पिठाचे डोसे असे तुपावर भाजले की खूप छान लागतात, त्यामुळे मी असं थोडं तूपच घातलं। तुम्ही तेलावर सुद्धा भाजून घेऊ शकता। आता डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। बघा 1-2 मिनिटांनी डोस्याचा रंग बदलला आहे। लवकरच हे डोसे भाजले जातात। डोसा काढून घेऊयात। बघा तव्याला अजिबात चिटकलं नाही आहे। ह्या तव्याला डोसे अजिबात चिटकत नाही आणि छान कुरकुरीत होतात आणि डोसा भाजताना तेल किंवा तूप सुद्धा जास्त लागत नाही। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहेत, मस्त कुरकुरीत झाले आहेत। आता आपण ह्या पिठाचे अप्पे बनवून घेऊयात। त्यासाठी थोडं पीठ मी इथे काढून घेतलं आहे। अप्पे बनवताना तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो अशा भाज्या घालू शकता। तर मी इथे अर्धी वाटी गाजर किसून घेतला आहे। त्यानंतर एक छोटा कांदा बारीक बारीक कापून घेतला। थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतली। आता या भाज्या यामध्ये मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या।
टोमॅटो घालायचं राहिलं होतं, त्यामुळे मी आता याचं नंतर घालते. तुम्ही भाज्या घातल्या त्यावेळी आधीच घालून घ्या. आता यात आपल्याला तडका घालायचा आहे. तडका घातल्यामुळे अप्पे खूप टेस्टी होतात. तर त्यासाठी इथे मी थोडं तेल गरम करून घेतलं आहे. यात पाव चमचा जिरं घालायचं, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग घालायचा, बारीक कट करून 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हा तडका आता या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. असा तडका घातला की अप्पे खूप टेस्टी होतात. आता आपण याचे अप्पे बनवून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. अप्पे पात्राला आधी तेल लावून घ्यायचं आणि आता थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं. आधी साईडने बॅटर घालून घ्या, त्यानंतर मधात घाला, कारण मधात अप्पे पात्र जास्त गरम झालं असते तर मधातले अप्पे लवकर शिजतात. आता यावर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरच 7-8 मिनिटं अप्पे शिजवून घ्यायचे. आता 7 ते 8 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. अप्पे चमच्याने असे पलटून घ्यायचे. बघा खालच्या बाजूने अप्पे शिजले आहे. आता सगळे अप्प्याच्या वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि सगळे अप्पे पलटून घ्यायचे आणि खालच्या बाजूने सुद्धा 5-6 मिनिटं शिजवून घ्यायचे. अप्पे शिजवत असताना गॅस अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर अप्पे लगेच जळतात. त्यामुळे कमी गॅसवरच 5-6 मिनिटं अप्पे शिजवून घ्यायचे. आता 7-8 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. दोन्ही बाजूनी अप्पे छान शिजले आहेत. प्लेटमध्ये काढून घ्या. अप्पे छान फुगले आहेत. एक तोडून दाखवते. बघा आतमध्ये सुद्धा छान शिजलं आहे. हे ज्वारीच्या पिठाचे अप्पे खूप टेस्टी लागतात. बॅटर बनवलं की अप्पे नक्की बनवून बघा. आता ह्याच पिठाची आंबोळी बनवून दाखवते. त्यासाठी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा. आंबोळीचे पीठ डोस्यापेक्षा थोडं पातळ करायचं आणि पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. ही एक टिप्स आंबोळी बनवताना लक्षात ठेवा. गॅस मोठा असला तरच आंबोळीवर छान जाळी पडते. बघा आंबोळीवर छान होल्स पडले आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि दोन्ही बाजूनी आंबोळी छान भाजून घ्यायची. आंबोळी वरच्या बाजूनी सुकली आहे तर आता यावर तेल किंवा तूप घालून घ्यायचं. मी तूप घातलं आहे. आता आंबोळी पलटून दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाजून घ्यायची. बघा दोन्ही बाजूनी आंबोळी भाजून घेतली. छान रंग आला आहे. याच प्रकारे आंबोळ्या बनवून घ्यायच्या. तर इथे मी 2 आंबोळी बनवून घेतल्या आहेत. ह्या आंबोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात. खायला खूप छान लागतात. तर एखाद्या दिवशी तुम्ही या पिठाच्या अशा आंबोळी बनवू शकता. पटकन तयार होतात. आता ह्याच बॅटरपासून आपण नाश्त्याचा चौथा प्रकार पाहूया. ज्वारीच्या पिठाची इडली. तर त्यासाठी जेवढ्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढं पीठ काढून घ्यायचं. यात चवीनुसार मीठ घालायचं आणि पीठ चांगलं फेटून घ्यायचं. पीठ घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालून फेटून घ्या. इडलीचं बॅटर तयार झालं आहे. आता इडली प्लेटमध्ये आपण इडल्या बनवून घेऊयात. त्यासाठी आधी ह्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं बॅटर घालून घ्या. फक्त 2 प्लेटच इडली बनवणार आहे त्यामुळे फक्त 2 प्लेटमध्येच काढून घेतलं. आता ह्या इडल्या वाफवायला ठेवायच्या. तर ह्या इडल्या वाफवण्यासाठी इकडे इडली कुकरमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झालं आहे. आता इथे इडली स्टँड ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं इडल्या वाफवून घ्यायच्या. सुरुवातीचे 5-6 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची. त्यानंतर मीडियम फ्लेमवर इडल्या वाफवून घ्यायच्या. इडल्या वाफवून झाल्या आहेत. मी थंड करायला ठेवल्या होत्या. इडल्या गरम गरम असतानाच काढायला गेल्या तर त्या प्लेटला चिटकतात. त्यामुळे आधी थंड होऊ द्यायच्या, त्यानंतर काढायच्या. बघा लवकरच ह्या इडल्या निघतात. तर इडल्या मी प्लेटमधून काढून घेतल्या. बघा सगळ्या इडलीवर छान जाळी पडली आहे. इडल्या अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहे. आतमध्ये सुद्धा जाळी पडली. एक तोडून दाखवते. बघा आतमध्ये सुद्धा अगदी मऊ आहे. तर ह्या बॅटरच्या इडल्या सुद्धा खूप छान होतात, टेस्टी लागतात. आता आपण नाश्त्याचा 5वा प्रकार पाहूयात. ज्वारीचा उत्तप्पा. त्यासाठी आधी पिठामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर यात मी बारीक कापलेला कांदा घालते. एक टोमॅटो सुद्धा बारीक कापून घालायचं.
थोडी कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक कापून घालायची। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकता। गाजर किसून घालू शकता, शिमला मिरची घालू शकता। आता या सगळ्या भाज्या यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता आपण याचे लगेच उत्तप्पा बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचं। तवा तापला आहे, आता गॅस कमी करायचा आणि थोडं बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं। लहान किंवा मोठ्या आकाराचे तुमच्या आवडीनुसार उत्तप्पा बनवून घ्या। वरून सुद्धा यावर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यावरून थोडा सांबार मसाला घालायचा। लाल तिखट सुद्धा घालू शकता। उत्तप्पा वरच्या बाजूने सुकला की यावरून थोडं तेल किंवा तूप घालायचं आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा छान भाजला गेला आहे, रंग सुंदर आला आहे, खूप छान दिसतो आणि टेस्टी लागतो उत्तप्पा। तर इथे मी 2 उत्तप्पे बनवून घेतले आहे। बघा अगदी मऊ झाले आहेत। तर या पद्धतीने हे ज्वारीचे प्रकार बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।